नमस्कार मंडळी, मी नीलम. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. आज मी बनवणार आहे मऊ आणि जाळीदार असा स्पॉन्जी ढोकळा. चला तर मग सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 ते 2 चम्मच ऑइल, 1 मोठी वाटी बेसन, चवीप्रमाणे नमक, 1 चम्मच साखर, चिमूटभर हळद, 1 इनो, हिरवी मिरची, पाणी. सर्वात आधी बॅटर तयार करून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन, 1 चम्मच साखर आणि चवीनुसार नमक आणि चिमूटभर हळद याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला अशा प्रकारे याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. जास्त घट्ट किंवा पातळ नको. असं बॅटर तयार झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता. बॅटर तयार झालेलं आहे. आता एक असं कंटेनर घ्यायचा, त्याला थोडंसं तूप लावायचं आणि या बॅटरमध्ये 1 इनो पावडर चं पूर्ण पॅकेट टाकायचं आहे. छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. किती छान असं फ्लफी मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता या कंटेनरमध्ये मी याला टाकणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं बॅटर तयार झालेलं आहे. आता गॅसच्या मीडियम फ्लेमवर कढई ठेवायची आहे. यामध्ये अर्धा ग्लास पाणी आणि हे स्टँड ठेवायचं आहे आणि यावर हे मिश्रण ठेवायचं आहे. याला पूर्ण झाकेल असं झाकण ठेवायचं आहे. ढोकळा तयार होईपर्यंत इकडे आपण फोडणीसाठी तयार करायचं आहे. त्यासाठी ऑइल, कढीपत्ता, मोहरी, आणि 1 ते 1.5 चम्मच साखर, चवीप्रमाणे नमक आणि यामध्ये पाणी टाकून याला मिक्स करायचं आहे. थोडंसं तिखट चवीसाठी यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. फोडणी तयार झालेली आहे. किती छान अशी फोडणी तयार झालेली आहे टेस्टी. आता ढोकळा तयार झाला की नाही हे टेस्ट करायचं आहे. याला सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे टेस्ट करून घ्यायची आहे. झालेला आहे. थंड झाल्यावर याला बाहेर काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे काढायचं आहे याला. आता एका प्लेटमध्ये याला अशा प्रकारे काढून घेते. किती छान असा ढोकळा निघालेला आहे. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी
तयार झालेला आहे. आता याला मी अशा प्रकारे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेणार आहे. स्क्वेअर शेपमध्ये कट करून झाल्यावर यावर छान बनवलेली फोडणी यावर टाकून देणार आहे. अशा प्रकारे पूर्ण यावर फोडणी टाकून द्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान टेस्टी असा ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा जाळीदार, स्पॉन्जी, मऊ लुसलुशीत ढोकळा झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.